आमची मुलगी तुमच्याकडे आली आहे का? आमची मुलगी कुठे गेली तुम्हाला माहिती आहे का? इंदोरमधलं एक कुटुंब दिसेल त्या व्यक्तीला हा प्रश्न विचारत होतं. शक्य होईल त्यांना फोन लावत होतं. अशातच रात्री उशिरा या मुलीच्या वडिलांचा फोन वाजला. फोन तिच्या कॉलेजमधून आला होता. आपल्या मुलीबद्दल काहीतरी माहिती मिळेल या आशेनं त्यांनी फोन उचलला. पण कॉलेज प्रशासनानं सांगितलं, तुमच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर आलाय, आम्ही तो डिलीट केलाय. मुलीच्या वडिलांनी त्यांचा फोन ठेवला आणि त्यांना लागोपाठ नातेवाईकांचे फोन आले. त्यांच्या मोबाईलवर सुद्धा तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ आला होता. व्हिडिओ या मुलीच्याच नंबरवरून पाठवण्यात येत होता. एकीकडे मुलीचा शोध लागत नव्हता, दुसरीकडे हे आक्षेपार्ह व्हिडिओ. घाबरलेल्या या कुटुंबाने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला, जो या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर पोलीस पोहोचले मुंबईत. मृतदेहा शेजारी बसून दारू पिल्यानंतर अत्याचार करणाऱ्या आणि या मुलीचा आत्मा परत बोलावण्यासाठी अघोरी प्रकार करणाऱ्या आरोपीपर्यंत. MBAचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्याच क्लासमेटने केलेला खून आणि तिच्या मृतदेहासोबत केलेला विकृत प्रकार समोर कसा आला? चालत्या रेल्वेत या आरोपीला अटक कशी झाली? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. इंदोरमध्ये राहणारी MBA करणारी 24 वर्षांची तरुणी. 10 फेब्रुवारीच्या सकाळी ती आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडली. तिच्या वडिलांनी तिला कलेक्टर ऑफिसच्या जवळ सोडलं. आपल्याला आधार कार्डचं काम करायचंय असं सांगून ती तिथून निघाली. काही वेळाने तिने आपल्या लहान बहिणीला फोन केला आणि तिला सांगितलं, मी माझा क्लासमेट पियुष याच्यासोबत एका बर्थडे पार्टीला जाते, रात्री 11 वाजेपर्यंत घरी येईल, ते हे वडिलांना सांग. पियुष हा या तरुणीचा बॉयफ्रेंड. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यापासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. त्या दिवशी हे दोघं भेटले. त्यानंतर पियुष इंदोरमध्ये ज्या भाड्याने घेतलेल्या रूममध्ये राहायचा तिथे हे दोघं गेले. जाताना CCTV मध्ये दिसले. पण त्यानंतर काही वेळानंतर पियुष बॅग घेऊन एकटाच बाहेर जाताना दिसला. तो पुन्हा एकटाच रूमकडे आला. इकडे 10 तारखेच्या रात्री या तरुणीच्या बहिणीच्या मोबाईलवर तरुणीच्याच नंबरवरून मेसेज आला, ती परत घरी येणार नाही, वडिलांना सांग. अशातच मुलीच्या कॉलेजमधून आलेला फोन, तिच्या व्हॉट्सअप स्टेटसवर टाकलेला आणि तिच्या नातेवाईकांना पाठवण्यात आलेला आक्षेपार्ह व्हिडिओ. यामुळे सगळं कुटुंब घाबरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता या तरुणीचे वडील कॉलेजमध्ये गेले. तेव्हा कॉलेज प्रशासनाने त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीचे 11 व्हिडिओज तिच्याच नंबरवरून ग्रुपवर पाठवण्यात आले होते. त्यात तिचा चेहरा दिसत होता, पण मुलाच्या चेहऱ्यावर इमोजी लावण्यात आला होता. आम्ही ते सगळे व्हिडिओज डिलीट केलेत, पण तुमच्या मुलीचा नंबर बंद येतोय. मुळात या मुलीचे कुटुंबीय सुद्धा फोन करायचा प्रयत्न करत होते. काही वेळा फोन लागला पण उचलला गेला नाही, तर अनेकदा फोन बंदच येत होता. 11 तारखेच्या रात्री या कुटुंबाने पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सगळं कुटुंब या मुलीचा शोध घेत होतं. ज्या पियुष सोबत पार्टीला जाते असं या मुलीने सांगितलं होतं, त्याचा फोन सुद्धा स्विच ऑफ येत होता. या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली गेली. पण या कुटुंबियांचा आक्षेप आहे की पोलिसांनी तपासात हलगर्जी केली. त्यांनी 12 तारखेला पियुषच्या घरी भेट दिली, पण तिथे कुलूप आहे हे बघून पोलीस माघारी फिरले. त्यांनी फक्त घर मालकाला घरी कोण आलं तर सांग एवढाच निरोप दिला. पण 12 तारखेलाही या मुलीचा शोध लागला नव्हता. पियुषचाही पत्ता नव्हता. 13 फेब्रुवारीला इंदोर पोलिसांना फोन आला. द्वारकापूरमधल्या एका घरातून विचित्र वास येतोय. घराला बाहेरून कुलूप आहे. हे घर पियुषचं होतं. पोलीस त्या घरात पोहोचले. त्यांनी दार उघडलं तर रूम मधल्या बेडवर एक निर्वस्त्र अवस्थेतला कुजलेला मृतदेह होता. हा मुलीचा मृतदेह हे समजल्यावर पोलिसांनी त्या तरुणीच्या वडिलांना बोलावून घेतलं. त्यांनी मृतदेहाच्या पायातले सॉक्स बघितले आणि ती त्यांचीच मुलगी असल्याचं त्यांनी ओळखलं. बेपत्ता झाल्यानंतर जवळपास 4 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला होता. पियुषच्याच खोलीत. साहजिकच आता पुढचं टार्गेट पियुषचा शोध घेण्याचं होतं. पोलिसांनी त्याला ट्रॅक करायचं ठरवलं, पण त्याचा नंबर बंद येत होता. त्याच्या नंबरवरून काहीच क्लू लागत नव्हता. पण नेमका या तरुणीचा फोन सुरू झाला. पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. ते होतं मुंबईतलं. पोलिसांनी हे लोकेशन सतत ट्रॅक केलं आणि त्यानंतर अंधेरीमध्ये चालत्या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूने शिरून पियुषला पकडलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि एका प्रचंड धक्कादायक खुनाचा उलगडा झाला, ज्यात विकृती होती, अत्याचार होते, राग होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मा बोलावण्याचा अघोरी प्रकार सुद्धा. पियुष धामनोतिया मूळचा मंदसौरचा. त्याचे वडील गावात किराणा मालाचं दुकान चालवतात. तो शिक्षणासाठी इंदोरला राहतो. काही महिन्यांपूर्वीच तो द्वारकापुरीमधल्या या फ्लॅटवर राहायला आला होता. त्याच्या चौकशीत त्याने केलेला सगळा प्रकार उघडकीस आला. पियुष आणि या तरुणीची एकाच वर्गात असल्यानं ओळख होती. दोघांच्या भेटी व्हायच्या. दोघांचे प्रेमसंबंध होते. पियुषने चौकशीत असा दावा केलाय की या प्रेमसंबंधांबद्दल या तरुणीच्या कुटुंबियांना माहिती होती. आपण तिच्या लहान बहिणीसोबत फिरायला सुद्धा गेलो होतो. आम्हाला लग्न करायचं होतं, त्यामुळे तिच्या घरच्यांनी आमच्या पत्रिका सुद्धा पाहिल्या होत्या.
पण माझे वडील या लग्नाला तयार नव्हते, ज्यावरून ती माझ्यावर नाराज झाली आणि मागचे 15 दिवस माझ्याशी बोलत नव्हती. त्यामुळे मला राग आला होता. 10 तारखेला हे दोघं भेटले. तेव्हा पियुषने तिला रूमवर जाण्याचा आग्रह केला. सुरुवातीला तिने नकार दिला, पण बोलून सगळं क्लिअर करू असं म्हणत त्याने तिला रूमवर नेलं. काही माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्यांनुसार या दोघांनी आधी शारीरिक संबंध ठेवले, पण त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पियुष वारंवार संबंध ठेवण्याची मागणी करत होता, पण ही तरुणी बरं वाटत नसल्यानं नकार देत होती. त्यानंतर पियुषने तिला खायला घातलं. मग तुला गिफ्ट द्यायचंय असं सांगून तिच्या डोळ्यांना पट्टी बांधली, हातपाय बांधले. पण तिला संशय आल्यावर तिने याला विरोध केला. तेव्हा त्याने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला, तिच्या अंगावर बसला आणि चाकूने तिच्या छातीवर वार केला. वार इतका भीषण होता की चाकूचे 2 तुकडे झाले. त्यानंतरही तिचा जीव गेलेला नाही हे बघून त्यानं दोरीने तिचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर थोडा वेळ तो रूममध्येच बसून राहिला. मग तिथून बाहेर पडला, जवळच्या बियर शॉपीमध्ये गेला. तिथून बियर घेऊन पुन्हा रूमवर आला. मग या तरुणीच्या मृतदेहा शेजारीच बसून त्याने बियर पिली. मृतदेहाच्या अंगावरचे कपडे काढले आणि पुढचा 1.5 तास त्याने या मृतदेहावर अत्याचार केले. तो दारूच्या नशेत होताच, पण काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार त्याने आधी पॉवर वाढवण्याच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळेच त्याने पीडित तरुणीकडे वारंवार संबंध ठेवण्यासाठी मागणी केली. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार करण्याचा विकृतपणा सुद्धा त्याने केला. हा सगळा प्रकार इतका विचित्र होता. मृतदेहाची इतकी वाईट अवस्था झाली की पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टर्स नाही 12 तास लागले. पण पोलिसांपुढे 2 प्रश्न होते. इंदोरमध्ये गुन्हा केल्यानंतर पियुष मुंबईत का सापडला आणि त्याने या तरुणीला इतक्या विचित्र पद्धतीने का संपवलं? 10 तारखेला या तरुणीचा खून केल्यानंतर पियुष रात्री ट्रेनमध्ये बसला आणि इंदोरमधून गोव्याला गेला. तिकडून त्याने मुंबई गाठली. पनवेलमध्ये त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. तिथे त्याने अंधार केला. एका कोपऱ्यात उदबत्ती लावली. पीडित तरुणीचं आधार कार्ड समोर ठेवलं. त्याला टाचण्या लावल्या, तिची अंगठी ठेवली आणि काही मंत्र म्हणायला लागला. त्याने सोशल मीडियावर आत्म्याला कसं बोलवायचं याचे व्हिडिओ पाहिले होते, त्यामुळे तो सतत ते मंत्र पुटपुटत होता. पोलिसांच्या चौकशीत ही माहिती समोर आली तेव्हाही तो हे मंत्र म्हणत होता. त्याच्याजवळ हळद, कुंकू, बुक्का आणि अघोरी पूजेसाठी लागणारं विचित्र सामान सुद्धा सापडलं. हे सगळं का केलं यावर त्याने आपण तरुणीच्या आत्म्याला बोलावत होतो, आपल्याला तिची माफी मागायची होती असं उत्तर पियुषने पोलिसांना दिलं. त्यामुळेच त्याने खोलीत हा अघोरी प्रकार केला. त्यानंतर तो मुंबईत लोकलने इकडून तिकडून नुसता फिरत राहिला. पण त्याने या तरुणीचा फोन सुरू केला आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करत पोलिसांनी त्याला पकडलं. पण पियुषने हत्या का केली? रागाच्या भरात केली का? तर नाही. त्याने हत्येचा रीतसर प्लॅन केला होता. त्यासाठी लागणारी दोरी सुद्धा घरी आणली होती. त्या दिवशी तुला गिफ्ट द्यायचंय असं सांगून हातपाय बांधून केलेला खून हा सगळा प्लॅन होता. पियुषने पोलिसांच्या चौकशीत हे सगळं लग्नाला आपल्या वडिलांचा असलेला नकार, त्यावरून झालेला वाद हे कारण असल्याचं सांगितलं असलं तरी पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी लग्नाचा काहीच विषय नव्हता असा दावा केलाय. चौकशीत पियुषने आपल्याला ती काही ॲप्सवरून दुसऱ्या तरुणांशी बोलायची असा संशय होता, म्हणून मी तिचा मोबाईल सोबत ठेवला होता असं सांगितलं. पण या मोबाईलवर कुठल्याच तरुणाचा फोन आला नाही. फोन आला तो फक्त या तरुणीच्या वडिलांचा आणि बहिणीचा. त्यांचा आरोप आहे की पियुषने आमच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्याच्या जोरावरच तो तिला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे आता पियुषच्या चौकशीत या प्रकरणाचं नेमकं सत्य बाहेर येणार आहे. पण MBA करणारे 2 जण, दोघांची मैत्री ज्याचा शेवट झाला तो मित्राच्या खोलीतल्या मृतदेहाने, जो ओळखता आला फक्त पायातल्या सॉक्सवरून, जो ओळखावा लागला तिच्याच वडिलांना. पण तिचा खून करणारा पियुष खून करून थांबला नाही. त्याने मृतदेहाशेजारी बसून बियर पिली. त्याने मृतदेहावर अत्याचार केले. त्याने अघोरी प्रकार करून बघितले. हे सगळं रागातून आणि प्रचंड विकृतीमधून.